नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. बलोच बंडखोरांनी पाकिस्तानी सैन्याची अवस्था अत्यंत वाईट केलेली आहे आणि किती वाईट केलेली आहे याचं वर्णन पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये केलेलं आहे. ते असं म्हणतात की बलोच बंडखोरांच्या हाती अमेरिकी शस्त्र आहेत. या शस्त्रांचा मुकाबला आपलं सैन्य करू शकत नाही. पाकिस्तानी सैन्य अक्षरशः पंगू झालेलं आहे. बलोच बंडखोरांच्या हाती अमेरिकी शस्त्र आहेत ही बाब सत्य आहे, परंतु ही शस्त्र अमेरिकेने पुरवलेली नाही आहेत. प्रत्यक्षरित्या नसली तरी अप्रत्यक्षरित्या अमेरिका याला कारणीभूत आहे आणि याच शस्त्रांच्या आधारावर बलोच बंडखोरांनी चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरची मानगूट 3 दिवस आपल्या हाती दाबून ठेवली होती. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये ख्वाजा आसिफ यांनी जी काही कबुली दिली ती स्पष्टपणे सांगून जाते की बलोच बंडखोरांचं आव्हान आता पाकिस्तानी सैन्याला पेलवेन असं झालेलं आहे. अर्थात आसिफ यांनी ही कबुली दिली नसती तरी सगळ्या जगालाही ठाऊक आहे, कारण सगळ्या जगाने हे अनेक वेळा पाहिलेलं आहे. जेव्हा बलोच बंडखोर हल्ला करतात तेव्हा पळणं आणि मार खाणं एवढेच पर्याय फक्त पाकिस्तानी सैन्याकडे उरलेले असतात. खरं तर संख्याबळाचा विचार केला तर पाकिस्तानी सैन्य बलोच बंडखोरांच्या तुलनेने अनेक पट आहे. बलुचिस्तानची लोकसंख्या जेमतेम 1.5 कोटी आहे. त्यामध्ये मुठभर बंडखोर आहेत 3 ते 5 हजाराच्या संख्येमध्ये. आणि पाकिस्तानी सैन्याचं जे बळ आहे म्हणजे पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी निमलष्करी दल यांची जी गोळाबेरीज आहे ती साधारण 12 लाखाच्या आसपास आहे. म्हणजे कल्पना करा, ही जी तुलना आहे ती अत्यंत विषम आहे. तरी सुद्धा बलोच बंडखोर भारी पडतायत आणि पाकिस्तानी सैन्याला मार देत आहेत. अशा प्रकारचं चित्र वारंवार दिसतंय. मार्च 2025 मध्ये बलुचिस्तानमधून जाणारी जाफर एक्सप्रेस बलोच लिबरेशन आर्मीच्या माजी ब्रिगेडने हायजॅक केली. त्याच्यानंतर जगाचं लक्ष BLAकडे वळलं होतं. 31 जानेवारी 2026 रोजी बलोच बंडखोरांनी पाकिस्तानमध्ये एकाच वेळी 9 ते 12 ठिकाणी हल्ले केल्याचं वृत्त आहे आणि या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी सैन्याला पळताभुई थोडी झालेली आहे. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरवर अत्यंत महत्त्वाचं आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचं असलेलं नुस्की बलोच बंडखोरांनी काबीज केलं आणि अवस्था इतकी वाईट झाली की पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळालं. हे नुस्की ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानला हेलिकॉप्टर आणि ड्रोनचा वापर करावा लागला आणि त्याच्यानंतर पुढे नुस्की या सैन्याच्या हाती पडलं. जेव्हा एखाद्या देशाचं सैन्य मार खात असतं तेव्हा त्या देशाच्या नेत्यांना खुलासे करावे लागतात की आमचं सैन्य का मार खात आहे आणि त्याच प्रकारची नामुष्की पाकिस्तानच्या नेत्यावर आलेली आहे. ख्वाजा आसिफ यांनी बरीच कारणं दिलेली आहेत. खरी कारणं खूप वेगळी आहेत, परंतु ख्वाजा आसिफ यांनी जी कारणं दिली ती ऐकणं महत्त्वाचं आहे. ते असं म्हणाले की एकेका बलोच बंडखोराकडे जवळजवळ $20,000 मिलिटरी गिअर असतात आणि याच्यामध्ये काय काय असतं त्याचं सुद्धा त्यांनी वर्णन केलेलं आहे, ते सुद्धा किमतीसह. मी किंमत बाजूला ठेवतो. त्यांनी ज्या शस्त्रांची माहिती दिली त्यांनी असं म्हटलं की यांच्याकडे M4 आहेत, M16 आहेत, स्नायपर आहेत, थर्मल स्कोप आहेत, नाईट विजन गॉगल आहेत आणि कम्युनिकेशनची सुद्धा उत्कृष्ट अशा प्रकारची उपकरणं आहेत आणि त्यामुळे आपल्या सैन्याला हात टेकावे लागतात असं ख्वाजा आसिफ सांगतायत. खरं तर पाकिस्तानी सैन्याचं मनोधैर्य पूर्णपणे बेचिराग झालेलं आहे, तुटलेलं आहे आणि ज्या सैन्याचं मनोधैर्य तुटतं ते सैन्य कधीही लढू शकत नाही. पळणं आणि मार खाणं हे 2 पर्यायच त्यांना उपलब्ध असतात. पाकिस्तानचे लष्करशहा फील्ड मार्शल असीम मुनीर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ वारंवार अमेरिकेमध्ये जात असतात, व्हाईट हाऊसमध्ये भेटी देत असतात आणि जमेल तेव्हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बूट पुसत असतात. तरी सुद्धा अमेरिका पाकिस्तानच्या मुळावर येताना दिसते आणि याचं निमित्त बनली आहेत अमेरिकी शस्त्र. 2021 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतला आणि जेव्हा अफगाणिस्तान सोडला तेव्हा अमेरिकन लष्कराने, अमेरिकन सैन्याने तिथे मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रांचा साठा सोडून दिला. जेव्हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेची सूत्र स्वीकारली दुसऱ्या टर्ममध्ये तेव्हा त्यांनी एक विधान केलं होतं. ते असं म्हणाले होते की अमेरिकेची जवळजवळ $85 अब्ज शस्त्र अफगाणिस्तानमध्ये पडलेली आहेत आणि ही आमची शस्त्र आहेत. आणि त्याच्यानंतर ते जे काही म्हणाले ते अत्यंत विनोदी आहे. ते असं म्हणतात की अफगाणिस्तान हा शस्त्रांचा जगातला एक मोठा विक्रेता बनलेला आहे आणि त्याचं कारण काय आहे ते सगळ्या जगाला ठाऊक आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये जी शस्त्र सोडली होती त्यापैकी 5 लाख शस्त्र गायब आहेत. त्याचा कोणालाही पत्ता नाहीये. आता ही शस्त्र कुठे गेली याची आपण कल्पना करू शकता. अफगाणिस्तान पाकिस्तानच्या सीमेवर अनेक दुर्गम भाग आहेत आणि या दुर्गम भागामध्ये गाव कसब्यांमध्ये अमेरिकेची शस्त्र रस्त्यावर विकली जात आहेत. अमेरिकी शस्त्राचे बाजार लागत आहेत. असे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. दोहामध्ये अलीकडे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये तालिबान नेत्यांबरोबर सुरक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांची बंद दाराआड चर्चा झाली. आता बंद दाराआड चर्चा होते तेव्हा त्याची माहिती कशी बाहेर पडते याचं उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणातून आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. तर तशीच या चर्चेचा तपशील बाहेर पडला. या चर्चेमध्ये तालिबान नेत्यांनी अशी कबुली दिली होती की अमेरिकेची जी शस्त्र अफगाणिस्तानमध्ये होती त्यापैकी 5 लाख शस्त्र गायब झालेली आहेत. आता ही जी शस्त्र गायब झाली तीच बहुधा बलोच बंडखोर
आणि तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान हे जे दोन बंडखोर गट आहेत पाकिस्तानमध्ये सक्रिय आहेत, जे लष्कराच्या विरोधात काम करत असतात, लष्करावर हल्ले करत असतात, त्या गटांच्या हातात ही शस्त्र पडलेली आहेत. ही शस्त्र अत्यंत आधुनिक अशा प्रकारची आहेत आणि या शस्त्रांमुळे हे दोन्ही बंडखोर गट पाकिस्तानी लष्कराला भारी पडत आहेत अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे. 2025च्या जून महिन्यापासून भारत आणि चीनच्या मुत्सद्यांमध्ये चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरवरून शाब्दिक खडाजंगी सुरू आहे. चीनकडून विधान आलं की सिपेक हा बेल्ट अँड रोड प्रकल्पातील फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चीनला खडे बोल सुनावले. आपण असं म्हटलं की पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि या भागातून जाणारा जो सिपेक प्रकल्प आहे तो भारताच्या सार्वभौमत्वाचा उघडपणे भंग आहे. या क्षेत्रातला कोणताही आर्थिक किंवा सामरिक उपक्रम भारताला अजिबात मान्य नाहीये. ऑगस्टमध्ये पुन्हा अशा प्रकारची ठिणगी पडली. चीनच्या सरकारी माध्यमांनी अशा प्रकारचा दावा केला की सिपेक हा सामरिकदृष्ट्या चीनसाठी अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे आणि भारताने पुन्हा एकदा त्यांना सुनावलं की हा आमच्या सार्वभौमत्वाचा भंग आहे, सिपेक प्रकल्प आम्हाला मंजूर नाहीये आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही उपक्रमांना आम्ही समर्थन देणार नाही, आम्ही त्याचा विरोधच करत राहू. सिपेक प्रकल्पावरून भारत आणि चीन आमने सामने आलेले आहेत आणि ही जी शाब्दिक खडाजंगी आहे त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की सिपेक जरी पाकव्याप्त काश्मीरमधून जात असला, बलुचिस्तानमधून जात असला तरी त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा चीनचा प्रयत्न आहे. हे नियंत्रण प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष असो, परंतु चीन तसा जोरदार प्रयत्न करताना दिसतोय आणि याला भारताचा आक्षेप आहे. भारताने हा आक्षेप नोंदवला सुद्धा आहे. याला बलुचिस्तानचा सुद्धा घनघोर आक्षेप आहे. त्याचं कारण आहे कारण चीनचे प्रकल्प, चीनच्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प, बेल्ट अँड रोड ज्या ज्या प्रदेशातून जातो, चीनचा मनसुबा एकच असतो की त्या प्रदेशामध्ये जी नैसर्गिक साधन संपत्ती असते त्याची लूट करणं. ही साधन संपत्ती त्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून, रस्त्यांच्या माध्यमातून, पुलांच्या माध्यमातून, रेल्वेच्या माध्यमातून, बंदरांच्या माध्यमातून चीनमध्ये न्यायची. आणि बलोच बंडखोरांना चीनचा हा मनसुबा माहिती आहे, चीनचा हा इरादा माहिती आहे आणि त्याच्यामुळे या सिपेक प्रकल्पाला जेवढा भारताचा विरोध आहे तेवढा विरोध बलोच बंडखोरांचा सुद्धा आहे. बलोचिस्तानच्या साधन संपत्तीच्या लुटीला बलोच बंडखोरांचा उघड विरोध आहे. त्यामुळे 31 जानेवारी रोजी बलोच बंडखोरांनी जो हल्ला केला तो फक्त पाकिस्तानला इशारा नव्हता, तो चीनला सुद्धा एक दणका होता. चीनला त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही जशी पाकिस्तानकडून होणारी लूट सहन करणार नाही तशी चीनकडून होणारी लूट सुद्धा सहन करणार नाही आणि त्याच्यामुळे या हल्ल्यामध्ये सिपेकला लक्ष करण्यात आलं. सिपेकवर अत्यंत महत्वाचं केंद्र असलेलं नुष्की बलोच बंडखोरांच्या ताब्यामध्ये 3 दिवस होतं. भौगोलिकदृष्ट्या नुष्की अत्यंत महत्वाचं आहे कारण हे इराण सीमेजवळ आहे, हे अफगाणिस्तान सीमेजवळ आहे. म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण हा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणावर हे नुष्की वसलेलं आहे. ते ग्वादर बंदरापासून जवळ आहे, म्हणजे ग्वादरपासून साधारण 600 किलोमीटरच्या अंतरावर आहे. जर तुम्हाला क्वेटापासून सुरुवात करायची असेल तर क्वेटापासून तुम्ही आधी नुष्कीला येता, नुष्कीकडून दलबंदीन आणि तिथून इराणच्या सीमेवर असलेला ताफ्तानपर्यंत तुम्ही पोहोचता. हाच मार्ग पुढे आखातापर्यंत जातो आणि हाच जो मार्ग आहे तो नुष्की मार्गे ग्वादर बंदरापर्यंत जातो. त्यामुळे नुष्की जर तुमच्या ताब्यात असलं तर तुम्ही सिपेक ठप्प पाडू शकता. सिपेकवर कोणत्याही मालाची ने-आण होणार नाही कारण शेवटी माल तुम्हाला कुठे न्यायचा असतो, तुम्हाला समुद्रापर्यंत न्यायचा असतो, तुम्हाला ग्वादर बंदरापर्यंत न्यायचा असतो आणि जर नुष्की तुमच्या ताब्यात आहे तर कोणत्याही प्रकारचा माल पाकिस्तानमधून ग्वादर बंदरापर्यंत पोहोचू शकत नाही. नुष्की फक्त सामरिकदृष्ट्या महत्वाचा नाहीये. नुष्की आणि पाकिस्तानच्या, अफगाणिस्तानच्या, इराणच्या सीमेवर हा जो त्रिकोण आहे तो तस्करीचं सुद्धा एक खूप मोठं केंद्र आहे. म्हणजे 2 नंबरच्या अर्थकारणाचं हे महत्वाचं केंद्र आहे. इथून कसली तस्करी होत नाही विचारा. इथून शस्त्रांची तस्करी होते, ड्रग्सची तस्करी होते, तेलाची होते, खनिजाची होते. म्हणजे इराणमधून जे तस्करी करून स्वस्त तेल येतं ज्याच्यावर पाकिस्तानचा संपूर्ण कारभार चालतो ते याच मार्गाने येतं. त्याच्यामुळे अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं हे केंद्र आहे. तेल मोठ्या प्रमाणात इराणमधून येतं आणि ते किती येतं याची कल्पना करा. एका महिन्याला जवळजवळ 1 कोटी लिटर तेलाची तस्करी इराणमधून पाकिस्तानमध्ये होत असते. म्हणजे ख्वाजा आसिफ जे नॅशनल असेंब्लीमध्ये बोंबलत होते की इथून मोठ्या प्रमाणामध्ये तस्करी होते, आमचं कोट्यवधीचं नुकसान होतं वगैरे वगैरे. अर्थात या तस्करीमध्ये पाकिस्तानचे लष्करशहा, पाकिस्तानचे नेते सगळ्यांचा सहभाग असतो. म्हणजे एक वाटमारीच आहे. नुकसान फक्त देश म्हणून पाकिस्तानचं, बाकी लष्करशहांचे, नेत्यांचे किसे भरत असतात, सुरक्षा दलांचे किसे भरत असतात कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय ही तस्करी अजिबात शक्य नाहीये. बलोच बंडखोरांच्या दृष्टीने हा भूभाग अशासाठी महत्वाचा की पाकिस्तानमध्ये हल्ले केल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये किंवा इराणमध्ये जर तुम्हाला पळून जायचं असेल तर ते याच मार्गाने तुम्हाला शक्य आहे कारण इथे अफगाणिस्तान आणि इराणची जी सीमा आहे ती अत्यंत जवळ आहे. 31 जानेवारी रोजी नुष्कीवर हल्ला झाला आणि पुढे 3 फेब्रुवारीपर्यंत नुष्की बलोच बंडखोरांच्या ताब्यात होतं आणि त्याच्यानंतर ते ताब्यात घेण्यासाठी किती मोठा आटापिटा करावा लागला हे मी तुम्हाला सांगितलं. हेलिकॉप्टर आणि ड्रोन पाठवावी लागली. आता पुन्हा याच्यावर सुद्धा ख्वाजा आसिफ यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये खुलासा दिलेला आहे की असं का होतं.
आपलं सैन्य कमी का पडतं, पाकिस्तान कमी का पडतो, तर त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांचा असा दावा आहे की बलुचिस्तान हा खूप मोठा प्रांत आहे, इथे लोकवस्ती अत्यंत विरळ आहे. म्हणजे एक वस्ती इथे असेल तर दुसरी वस्ती 35 किलोमीटरवर, आणि त्याच्यामुळे इथे लष्करी दृष्ट्या टेहळणी करणं, इथे नियंत्रण ठेवणं हे खूप कठीण आहे. आणि त्याच्यामुळे बलोच बंडखोर आम्हाला मार देतात, आमच्या सैन्याला पळ काढावा लागतो, आमचं सैन्य इथे पाठ दाखवून सतत पळत असतं. अर्थात हे ख्वाजा आसिफ म्हणाले नाहीत, परंतु हे आपण गृहीत धरायचं, कारण पाकिस्तानची परिस्थिती सध्या तरी अशीच दिसते की बलोचांनी मारावं आणि पाकिस्तानी लष्कराने पळावं. ख्वाजा आसिफ जे पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये ओढून ओढून सांगतायत की बलुचिस्तान हा खूप मोठा प्रांत आहे, इथे लष्करी दृष्ट्या नियंत्रण ठेवणं किंवा टेहाळणी करणं आम्हाला शक्य नाहीये. ते सांगतायत की आमचं सैन्य हँडिकॅप झालेलं आहे, पंगू झालेलं आहे. हे कोणाला सांगतायत? हे फक्त पाकिस्तानच्या जनतेला सांगत नाहीयेत, हे ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत चीनला, कारण चीनचा पाकिस्तानवर दबाव आहे. चीन पाकिस्तानला वारंवार सांगतोय की आमच्या प्रकल्पांना संरक्षण द्या, आमच्या कामगारांना संरक्षण द्या, आमच्या इंजिनियरना संरक्षण द्या. आणि पाकिस्तानचे नेते त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की हे संरक्षण देणं शक्य नाहीये, कारण आम्ही आमच्या सैनिकांनाच संरक्षण देऊ शकत नाही, तेच पळतायत, तेच मार खात आहेत. अर्थात हे जाहीरपणे सांगितलेलं नाहीये, परंतु कंसातलं जे वाक्य आहे ते अशाच प्रकारचं आहे. जेव्हा या देशामध्ये युपीएचं सरकार होतं तेव्हा भारतामध्ये एखादी दहशतवादी घटना घडली तर युपीएचे सरकारचे नेते काय करायचे, पाकिस्तानकडे बोट दाखवायचे आणि रडारड करायचे. कारण का? नेतृत्व बोटचेप होतं. त्या काळामध्ये ना सर्जिकल स्ट्राईक झाली, ना बालकोटचा हवाई हल्ला झाला, ना ऑपरेशन सिंधूर राबवण्यात आलं. त्या काळामध्ये फक्त बांगड्या फोडण्याचा कार्यक्रम युपीएचं सरकार राबवायचं, पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार राबवायचं. आता भारताचे नेते ते दमदार झालेले आहेत, त्यामुळे ते आता बोलत नाहीत, ते ऍक्शन घेतात. परंतु त्यावेळी युपीएच्या नेत्यांची जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आज पाकिस्तान सरकारची आहे. ते वारंवार भारताकडे बोट दाखवतात, ते वारंवार अफगाणिस्तानकडे बोट दाखवतात. ते असं म्हणतात की अफगाणिस्तान या बंडखोरांना आश्रय देतो आणि भारत या बंडखोरांच्या पाठीशी आहे. बरं, पुढे जे आसिफ म्हणतात ते अत्यंत महत्वाचं सुद्धा आणि विनोदी सुद्धा आहे. ते असं म्हणतात की तुमच्या हिंसाचाराला जर तुम्ही देशभक्तीचा मुखवटा घालण्याचा प्रयत्न करणार असाल, म्हणजे बलोच बंडखोरांना ते सांगतायत, तर ते आम्ही स्वीकारणार नाही. म्हणजे जो धंदा पाकिस्तानने वर्षोनवर्ष अनेक दशकं भारतामध्ये केला, काश्मीरमध्ये केला, ते पाकिस्तानचे राजकीय नेते आता बलोच बंडखोरांना सांगतायत की तुम्ही तुमच्या हिंसाचाराला देशभक्तीचा मुखवटा घालणार असाल तर ते आम्ही स्वीकारणार नाही. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये ख्वाजा आसिफ यांनी ही रडारड केल्यानंतर भारताने त्याला चोख उत्तर दिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की तुमच्या अपयशाचं खापर आमच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न करू नका. त्या प्रांतामध्ये जे लोक वर्षानुवर्ष मागण्या करतायत त्या मागण्यांकडे लक्ष द्या. म्हणजे भारताने त्यांना सांगितलंय की तुम्ही बलोचांच्या मागण्यांकडे लक्ष द्या. म्हणजे गमतीचा भाग बघा, ज्या पाकिस्तानने अनेक वर्ष दहशतीचे प्रयोग भारताच्या विरोधात केलेले आहेत आणि त्या दहशतीचे प्रयोग जेव्हा त्यांच्या विरोधात सुरू झाले तेव्हा पाकिस्तानच्या नेत्यांनी रडारड सुरू केली. हिंसाचाराला ज्या देशाने अनेक वर्ष शस्त्र म्हणून वापरलं, त्या शस्त्राचा जेव्हा त्यांच्या विरोधात वापर झाला तेव्हा या लोकांनी अक्षरशः गुडघे टेकलेले दिसतात. आपण हे मान्य करू, ख्वाजा आसिफ जे काय म्हणाले की बलोच लढवय्यांच्या हाती अमेरिकेची शस्त्र आहेत आणि ही शस्त्र अफगाणिस्तानने बलोच लढवय्यांना विकलेली आहेत. याचे दोन अर्थ निघतात. एकतर ती शस्त्र खरेदी करण्याची ताकद आज बलोच लढवय्यांकडे आहे आणि ती वापरण्याची ताकद क्षमता सुद्धा बलोच लढवय्यांकडे आहे आणि या शस्त्रांच्या समोर पाकिस्तानी सैन्याचा आज टिकाव लागत नाहीये आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचे नेते अस्वस्थ आहेत. पाकिस्तानचे नेते आरडाओरडा करून जगाचं लक्ष या विषयाकडे वेधण्याचा प्रयत्न करतायत. पाकिस्तानच्या त्या अफाट फौजेचा बलुचांच्या मुठभर फौजेच्या समोर टिकाव लागताना दिसत नाहीये आणि याच फौजेचा वापर करून भारताला चेपण्याचा प्रयत्न चीन करत होता, चीनचा मनसुबा होता. पाकिस्तानची ती भारतविरोधी रग, चीनचा मनसुबा आणि सिपेकचे ढोल हे बलोच बंडखोर एकत्रितपणे वाजवताना दिसत आहेत. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा चीन आणि पाकिस्तानच्या मैत्रीचं स्मारक बनावा अशी दोन्ही देशांची इच्छा होती, परंतु सध्या बलोच बंडखोरांनी चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला पाकिस्तान आणि चीनच्या मैत्रीची कबर बनवण्याचं मनावर घेतलेलं आहे. बलुचिस्तानच्या या विषयावर इथेच पूर्णविराम देतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा, न्यूज डंक आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.